नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। अमरावती जिल्ह्यामधील नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या 113 गावांना हर घर जल योजनेची प्रतीक्षा आहे। फक्त 20 गावांमध्येच पाण्याची सुविधा आहे, तर गोरगरीब शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च झालेत, पण काम अर्धवट झाल्याचा आरोप होत आहे। यवतमाळच्या जामडोह गावामध्ये गेल्या 10 वर्षांपासून पाणी टंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, टाकीचं काम रखडल्यानं जामडोह गावात पाणी टंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन। अहिल्यानगरमध्ये समन्यायी पाणी वाटप विषय आता पुन्हा ऐरणीवर आलेला आहे, कारण 15 मार्चपर्यंत मांदाडे समितीच्या अहवालावर हरकती आणि अभिप्राय नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। बीडमध्ये नागरिकांना मे आणि जून महिन्यात पाणी टंचाईची शक्यता आहे। माजलगावच्या धरणामध्ये केवळ 54.10% पाणीसाठा शिल्लक आहे। रब्बी पिकं वाचवण्यासाठी धरणातून तिसरं आवर्तन सुरू झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट झाल्यानं शेतकरी हवालदिल। नंदुरबार जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, केळीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे, तर जवळपास 1000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर प्रादुर्भाव वाढलाय, शेतकरी अडचणीत। पुण्याच्या नारायणगावमध्ये तापमानाचा पारा वाढलाय, मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे, उत्पादनात घट होण्याची शक्यता। वाशिममध्ये CCIची खरेदी बंद, कापसाला अपेक्षित दर नाही, त्यामुळे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकरी दर नसल्यामुळेच अडचणीत आहेत। जळगावच्या चोपड्यामध्ये हरभरा काढणीला सुरुवात, मात्र हरभऱ्याला भाव कमी मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत। पुण्याच्या नारायणगावमध्ये टोमॅटोचे बाजारभाव घसरल्यानं शेतकरी हवालदिल। टोमॅटोच्या कॅरेटला आता 500 ते 600 रुपयांचा मिळणारा भाव 150 ते 200 रुपयांनी घसरलाय। कोकणात यंदा 25%च आंबा उत्पादन होण्याचा अंदाज आहे। वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम, मुंबईतल्या बाजारपेठेत रत्नागिरीऐवजी देवगड हापूसला जास्त मागणी आहे। चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्यांनी टरबूज पिकातून लाखोंचा नफा मिळवलाय। अजयपूरमध्ये युवा शेतकऱ्याकडून 10 एकरात टरबूजाची लागवड, एकरी 1 लाख निव्वळ नफा आहे। हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीमध्ये अधिकारी कर्मचारी नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त, समितीमधील कामं रखडत असल्यानं प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक। नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांचा गोंधळ, 2 तासाहून अधिक काळ गाडी थांबवून ठेवल्यानं प्रवासी संतप्त झाले, तर सिग्नल यंत्रणेमधील दुरुस्तीमुळे उशीर झाल्याची प्रशासनाची माहिती। काम पूर्ण झाल्यानं वाहतूक सुरळीत झाली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये तलाठ्यांचं 3 दिवसीय असहकार आंदोलन, विविध मागण्यांसाठी तलाठी आक्रमक झालेत, काळ्या फिती लावून अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। मंत्री मेघना बोर्डीकरांच्या परभणीमधल्या जनता दरबारात शक्तीपीठ महामार्गाला विरोध, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी, तर शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळ। मंत्री मेघना बोर्डीकरांच्या जनता दरबारामध्ये रोड रोलर आणत परभणी संघर्ष समितीचं आंदोलन, पोलिसांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोलर थांबवलाय। नागरी सुविधा द्या, अन्यथा टॅक्स भरणार नाही, आंदोलकांची भूमिका। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवून देण्यासह विविध सुविधा लागू करण्याची मागणी आहे। सोलापूरमध्ये ठाकरेंच्या सेनेनं कर्नाटकच्या बसला काळा फासलाय, कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या कंडक्टरला काळा फासल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध। धुळ्याच्या साक्रीमध्ये महावितरणच्या पोलचा रस्त्याच्या डांबरीकरणाला अडथळा, पोलमुळे अपघाताचा धोका वाढल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, पोल हटवले जातील असं सार्वजनिक बांधकाम विभागाचं आश्वासन। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयावर ठाकरे गटाचं आंदोलन, उद्योजकांच्या परवानग्या रोखून धरल्यानं आंदोलन। अकोल्याच्या अकोटमध्ये रेल्वे उड्डाणपुलावर ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको, वाढत्या अपघातामुळे उड्डाणपुलावर पथदिवे गतिरोधक लावण्याची मागणी आहे। सोलापूरमधील माळशिरस शहर कडकडीत बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन, नातेपुते नगरपंचायतच्या वतीनं केलेला विकास आराखडा रद्द करून नवीन आराखडा तयार करण्याची मागणी आहे। अहिल्यानगरमधील मढी ग्रामपंचायतीच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध, मढी यात्रेदरम्यान ग्रामपंचायत आणि देवस्थानचा मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदीचा निर्णय, मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याचा आरोप आहे।
गोंदियामध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर तरुणीची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची बहुजन समाजाची मागणी आहे. कोरेगाव तालुक्यातली घटना. अहिल्यानगरच्या मढी ग्रामपंचायतीच्या निर्णयाला शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांचा विरोध आहे. ग्रामपंचायतीचा आता ठराव घटनाबाह्य असूनच सामाजिक यामागे तेढ निर्माण करण्याचा उद्देश असल्याचा प्रताप ढाकणे यांचा आरोप आहे. पुण्यामध्ये 10 जणांच्या टोळक्याकडून कोयते आणि तलवारीचा वार करत एकाची हत्या करण्यात आली. रविवारी मध्यरात्री कोथरूडच्या शास्त्रीनगरमध्ये ही घटना घडली. गौरव थोरात असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोलापूरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं जीवन संपवलंय. मोहोळ तालुक्यातल्या धक्कादायक प्रकार आहे. सासू सासरे आणि दीर यांच्या विरोधामध्ये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. जालन्याच्या जाफराबादमध्ये मजुरांच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचा आदेश. पासोडा गावात टिप्परमधील वाळू शेडवर टाकल्यानं 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सांगलीच्या मिरजमध्ये नशेच्या गोळ्या विकणाऱ्या तरुणाला अटक. 18,000 किमतीच्या 890 गोळ्या जप्त झालेल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई आहे. नांदेडमध्ये गावठी पिस्तल बाळगणाऱ्या एकास अटक झाली. आरोपीकडे गावठी पिस्तलसह 3 जिवंत काडतुसं सापडलीत. वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. हाँगकाँगमधील कागदपत्र बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना कोल्हापूरमध्ये अटक झाली आहे. कोल्हापूर आरोपींविरोधामध्ये करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरू आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून घरामध्ये चोरी करणाऱ्याला अटक. 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त झालेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यामधून चोरटा पसार झाला. लॉकअप करण्यासाठी घेऊन जात असताना चोरट्यानं पोलीस ठाण्यातून बेड्यांसह धूम ठोकली. 7 वर्षांपासून फरार आरोपी बबलू तायडेला एलसीबी पथकानं अटक केलेली होती. नागपूरमध्ये घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. 6 गुन्हे उघडकीस आणण्यात यशोदा पोलिसांना यश आलेलं आहे आणि आरोपींकडून जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. करवसुलीसाठी वाशिम नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर. 31 मार्चपूर्वीच 15 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट आहे आणि आतापर्यंत 10 कोटींची कर वसुली पूर्ण झाली आहे. जालना पालिका प्रशासनाकडून 450 अनधिकृत नळधारकांना नोटीस. 7 दिवसांच्या आत दंड भरून नळ कनेक्शन अधिकृत करण्याच्या सूचना. जळगावमध्ये सीबीएसईच्या मराठी पेपरला चक्क शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचा प्रकार. मोबाईलमध्ये शिक्षक प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून विद्यार्थ्यांना उत्तर लिहून पाठवत असल्याचं समोर. यावलच्या किनगावमधला धक्कादायक प्रकार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपी केल्याप्रकरणी 28 जणांवर गुन्हे दाखल. फुलंब्री तालुक्यातल्या वळवण पिंपळगावच्या केंद्रावर सापडला कॉपीचा खच. 12वीच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिका आणि पुस्तकं सापडल्यानं खळबळ माजली आहे. अमरावतीच्या मेळघाटमधील पाणवठ्यावर वाघाच्या कळपाचं दर्शन. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे 3रं सर्वेक्षण पार पडलंय. पुण्यामधील मनसर शहरात बिबट्याचा मुक्त संचार. सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा वावर कैद झालाय. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. पुण्यात मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी 6 दिवसीय प्रशिक्षण शिबिर. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वन विभागाच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन. धाराशिवच्या तेरखेडमधील फटाका कारखान्यामध्ये कामगार सुरक्षेसाठी एनडीआरएफतर्फे विशेष प्रशिक्षण. निरीक्षक पंकज चौधरींच्या नेतृत्वाखाली कामगारांना मार्गदर्शन. साताराच्या कराडमध्ये सद्गुरू गाडगे महाराज यांच्या महाविद्यालयामधील आता 15 विद्यार्थ्यांना एमपीएससीमध्ये यश मिळालंय. रयत शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामुळे महाविद्यालयांचं सर्वत्र कौतुक. चंद्रपुरात संवाद संस्थेच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचं वितरण. माजी मंत्री शोभाताई फडणवीस मातृ सन्मान पुरस्कारानं सन्मानित झाल्या. महाशिवरात्रीला जेजुरी गडावर भाविकांना पहाटे 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दर्शन रांगेमध्ये सवलतीची व्यवस्था. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी वाढते, त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद.